समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. उद्देश काय आहे की समजा आपण बघतोय शहरामध्ये विकास होतोय, शहर सुंदर होण्यासाठी प्रयत्न होतोय, ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच्या नावाखाली काय होतंय तर भरपूर वृक्ष तोडले जात आहेत, वृक्ष संवर्धन केलं जात नाहीये. आणि मग हे जे त्यांच्याकडून होतंय, बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की जिल्ह्यामध्ये वृक्षतोड होतीये, तर त्याचा कुठे बॅलन्स साधला गेला पाहिजे. म्हणजे आपल्याला काहीतरी कोणावर आरोप करायचा आहे आणि असा उद्देश नाही आहे, तर पर्यावरणाचं रक्षण व्हावं, दोन्हींचा बॅलन्स साधला जावा म्हणून आपण आजची ही पत्रकार परिषद घेतो. पण अनेक ठिकाणी जी वृक्षतोड होतीये तर ती थांबली पाहिजे. आता 1 एप्रिलपासून बऱ्याच ठिकाणी असं वृक्ष संजीवनी पण असं मोहीम चालू झालेली आहे अनेक जिल्ह्यामध्ये. तर त्या दृष्टीने आता महिनाभर त्याचे कसं केलं की जे वृक्षांवरती सिमेंट टाकलेलं आहे तर ते काढण्याचं उपक्रम चालू केले. चांगली गोष्ट आहे ते सिमेंट काढण्यासाठी, पण आपला मुद्दा काय आहे ना की ते सिमेंट घालण्याआधीच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे वृक्ष लावले जातात पण वृक्षांचं संवर्धन केलं जात नाही आहे. आणि हे संवर्धन व्हावं आणि हे ज्यांच्याकडून होतंय त्यांच्यावर पण कठोर कारवाई केली गेली पाहिजे. तर त्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आपण घेतोय. तर त्याचे जे सगळे महत्त्वाचं जे सुराज्य अभियान आपण समितीच्या माध्यमातून सगळ्यात चालू केलेलं आहे, तर त्याच्या संदर्भात जिल्ह्याचं सगळं श्री राहुल कोल्हापुरे हे सुराज्य अभियान अंतर्गत सगळं सेवा ते पाहत आहे. आणि माझी कृषी अधिकारी मुकुंद धोत्रे तर ते पण या संदर्भात दोघंही आपल्याला सांगतील. म्हणजे जे काही पुरावे आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत कशा पद्धतीने हे सगळं घडतंय आणि का करणं. म्हणजे आज आपल्या पण सगळ्यांना माहिती आहे आपण उन्हातानातनं सगळेजण आलाय, सगळेजण आपण जमतोय आणि वृक्ष संवर्धन किती गरजेचं आहे. म्हणजे हा काही आपल्या तुमचा आमचा प्रश्न नाही, सगळ्यांच्याच सगळ्यांचाच म्हणजे महत्त्वाचा जीवनाचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण हा उपक्रम उचलून धरणं काळाची गरज आहे. त्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. तर तुमच्या गोष्टी आहेत तर ते नमस्कार. आज 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन आहे. तर या वसुंधरा दिनाच्या निमित्तानं सुराज्य अभियानाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वे करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही धक्कादायक बाबी उघड झाले. रस्ते विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली प्रशासनाकडून शहराचं जे काही फुफ्फुस असतं झाडं, तर त्या झाडांचंच कॉन्क्रिटीकरण केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी झाडं वाढायला पाहिजेत ती जोमाने न वाढता त्याच्यावरती डांबर कॉन्क्रीट हे घातल्यामुळं जे फुफ्फुसच आवडली गेलेली निसर्गाची, अशी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 1 एप्रिलपासून वृक्ष संजीवनी म्हणून अभियान राबवण्यात येतं. याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी की वृक्षाला जे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे ते कॉन्क्रिटीकरण फोडून काढायचं अभियान त्यांनी हातामध्ये घेतलेलं. तर आम्हाला त्यांनी हातामध्ये घेतलेल्या अभियानाची शंका आहे की एका बाजूला तुम्ही निवेदन काढता त्याचं कॉन्क्रिटीकरण असं सगळं केलं जातं, तर अशा वेळेला परत तुम्ही दुसरी निवेदन काढता आणि तेच कॉन्क्रीट फोडण्यासाठी प्रयत्न केले जातात किंवा त्याच्यामध्ये ते वृक्ष कसं जगत त्याच्यासाठी त्याला त्याची जमीन कशी राहील, त्याच्यामध्ये खत म्हणा पाणी म्हणा टाकण्यासाठी जागा कशी ठेवली जाईल असा विचार करून तुम्ही ते कॉन्क्रीट फोडायचं परत निवेदन राबवता. तर बरोबर त्या मूळ उद्देशाला छेद बसतोय. अशी मुळात म्हणजे अशी प्रक्रिया राबवावीच का लागते. मग जर अशी प्रक्रिया राबवली जाते तर मग संबंधितांच्यावरती कठोर कारवाई का केली जाते कायद्याची. जर या बाबतीमध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनं म्हणजेच राष्ट्रीय हरित लवादानं आदेश दिलेले आहे की बाबा ज्यावेळेस रस्ते तयार केले जातात तर त्याच्यामध्ये 1 बाय 1 मीटर बाय 1 मीटरची कच्ची जागा ठेवली पाहिजे, जागा सोडली पाहिजे जेणेकरून त्या झाडाच्या मुळांना मोकळा श्वास घेता येईल.
ती झाडं व्यवस्थित हे होतील, वाढतील, जोमानं वाढतील आणि ऑक्सिजन देतील आपल्या सगळ्यांना निसर्गात. म्हणजे कुठेतरी निसर्गाचा समतोल साधल्याच आहे. म्हणजे त्यावेळेस का नाही केलं? मग आमची स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की हे उद्देश बाजूला ठेवून त्याच्याकडे कानाडोळा करून सरसकट त्याच्यावर झाडांवरती कॉन्क्रिटीकरण केलं जाते, सरसकट डांबरीकरण केलं जाते. काही ठिकाणी तर अशा बाजू उघडाले की झाडांवरती खेळे टुकून जाहिराती लावले जातात, मोठमोठे फलक लावले जातात. काही ठिकाणी केबलच्या वायरी लटकत असतात, त्या लटकून येत म्हणून तिथं हे केलं जातं, खिळे मारून ते टुकून टाकले जातात. तर अशा वेळेला सुद्धा त्या झाडांना इजा होती, याचा सुद्धा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं जर होत असेल ना तर HGTच्या ऍक्ट 2010च्या कलम 26 अन्वये संबंधितांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर जर काही राबवलं जात नाही मोहीम, त्याच्यावरती ॲक्शन घेतल्या जात नाही तर HGTचं हे नाही होतं, आदेशाचं पालन होत नाहीये, त्याच्यावरती कोर्ट ऑफ कंटेम्प्ट ऑफ HGT असं सुद्धा करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. पुण्यामध्ये महानगरपालिकेनं 2 वर्षामध्ये 17,500हून अधिक झाडांच्या लावलेली होती. त्या झाडांचा आता त्यांच्याकडे कोणताही अधिकृत डेटा उपलब्ध नाही असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्याचं एक पत्रक किंवा एक अधिकृत हे आपण जोडलेलं आहे इथं. त्याचबरोबर सातारमध्ये सुद्धा याच्यापेक्षा काही वेगळी स्थिती नाहीये. आपण जर बघायला गेलो तर राजपथावरची ही परिस्थिती आपल्याला बघायला भेटते. राजपथावरची काही झाडं आहेत की ज्याच्यावरती सरळ डांबरीकरण केलेले, सरळ कॉन्क्रिटीकरण केलेले, काही ठिकाणी झाडांना अशा जाहिराती लावलेल्या आहेत खेळ ठोकून, काही ठिकाणी वायरी गेलेल्या आहेत, काही ठिकाणी अशी मोठमोठी फलक पण लावण्यात आलेले आहेत. ही आपल्या सातारा शहरातली स्थिती आहे. म्हणजे काय फक्त पुण्यामध्येच अशी स्थिती नाहीये किंवा मुंबईमध्ये अशी स्थिती नाहीये, ही आपल्या सातारमध्ये सुद्धा आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते. ग्रीन ट्रिब्युनलचे जे आदेश आहेत त्या आदेशाची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि केवळ कॉन्क्रीट काढणं हा इव्हेंट साजरा न करता ही कायम चालणारी प्रोसेस आहे. म्हणजे आज कुठेतरी झाड लावले आणि त्याला तुम्ही एक चौकून केलंय, तोडून काढलेलं आहे आणि तिथे तुम्ही हे केले पण दुसरीकडे काहीच नाही केलेलं, असं न होता ही कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. तर ह्याचं जबाबदारी स्वीकारून ही कंटिन्यू प्रोसेस करावी अशी आमची नगरपालिकेकडे मागणी आहे. त्याचबरोबर जे काही रस्ते आणि फुटपाथ तयार केले जातात त्याचे नियम ज्यावेळेस बनवले जातात, ज्यावेळेस आपण टेंडर काढतो त्या नियमामध्ये असं सांगितलं जावं की बाबा ही जागा मोकळी सोडूनच तुम्ही हे रस्ते तयार केले जातात आणि त्याचे त्या अधिकाऱ्यांना, सक्षम अधिकाऱ्यांना लक्ष घालावं. आणि जर असं झालं नाही तर महाराष्ट्र झाडांचे संरक्षण जतन अधिनियम 1975 नुसार हा दंडनीय अपराध आहे आणि ह्याचं उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारावरती आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आम्ही स्वराज्य अभियानाच्या वतीनं मागणी करत आहोत. हे अभियान साधारण साताऱ्यातल्या महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी आपण पत्रकार परिषदा घेऊन हे करतोय, निवेदन देतोय. महानगरपालिका असतील, काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना, काही ठिकाणी आयुक्तांना, मुख्याधिकाऱ्यांना आपण सगळीकडे निवेदन देतो आणि हा विषय मांडतो. आपण आता इथलं सुद्धा पत्रकार परिषद झाल्यानंतर संबंधित मुख्याधिकारी आणि आपले कलेक्टर साहेब यांना पण आपण निवेदन देणार आहोत. आपण राहुलजीने जो विषय मांडला तर आपल्या लक्षात आलं की झाडांची जी स्थिती, गंभीर स्थिती आहे तर त्याच्यावर कार्यवाही होणं गरजेचं आहे. आणि माननीय उच्च न्यायालयाने जो आदेश दिला त्यानुसार केंद्र सरकारने त्याचा एक SOP तयार केला. तसाच SOP आपल्या महाराष्ट्र सरकारने तयार करावा जेणेकरून स्वराज्य अभियानाअंतर्गत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी आपलं पत्रकार परिषद आपण या अनुषंगाने घेतलेली आहे. तसंच नाशिक, नागपूर आणि जळगाव या ठिकाणी आपण जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्याधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांना या संदर्भात निवेदनाच्या माध्यमातून तातडीनं कार्यवाही त्यांच्यावर करण्याची मागणी आपण केलेली आहे. आणि आता त्यांनी मुद्दा सांगितला त्या
कॉन्क्रिटीकरण मोहीम आहे तर ही तात्पुरती स्वरूपात राबवता त्याची निरंतर प्रक्रिया सुयोग्य पद्धतीने केली तर एक चांगला लाभ होऊन जाईल. तसं आता झाडांच्या बाबतीत झाडांचा जो काळा आवळला जातोय तर त्याच्यासाठी आपल्याला 1 एकरची जागा सोडून हे कॉन्क्रिटीकरण करावं. त्या अनुषंगाने तंत्रज्ञानाची जी देयक आहे तर ती ही प्रक्रिया योग्य रीतीनं राबवल्याशिवाय त्यांना ती मंजूर करू नये आणि जसे जो कार्यादेश आहे त्याच्यामध्ये ते समाविष्ट करावं अशी एक मागणी आहे. येत्या 7 दिवसाच्या कालावधीत ही जी प्रक्रिया आहे तर ही जी ठोस कृती जर नाही झाली तर स्वराज्य अभियानाअंतर्गत ही जी नॅशनल ट्रिब्युनल ॲक्ट 2010 कलम 26 अन्वये फौजदार प्रक्रिया आणि नॅशनल ट्रिब्युनलकडे अवमान याचिका दाखल करू असं आम्ही यावेळेस सांगू इच्छितो. अजून पण घेऊन आम्ही लावतो म्हणजे आणि त्यांच्या ज्यांचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये सहभागी होऊन पण 4 एक माणूस लावून किती लावायचं तसं संघटनेतून जागृती करून मोठ्या प्रमाणामध्ये आपण लावतो आणि गावोगावमध्ये आम्ही जे उपक्रम राबवतो ना फक्त तसं नाव आतापर्यंत झालं तसं नाव आमचं निघत नाही. प्रत्येक संघटनेतून उभं राहून त्यांचं प्रबोधन करून आम्ही सामाजिक उपक्रम म्हणून वृक्षारोपणाचे उपक्रम पण राबवलेले आहेत. फक्त आमची चूक काय झाली की आम्ही प्रसिद्धी कधी दिली नाही ते आता लक्षात आलं. याच्यामध्ये आपण तुम्हाला जे कागदपत्र जोडून दिलेले आहेत त्याच्यामध्ये जनरल नोटीस दिलेली आहे वन विभागाची. त्याच्यानंतर हे हिंदुस्तान टाइम्सला एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याच्यानंतर दिल्ली हायकोर्टाने जे आदेश दिलेले दिल्ली सरकारला की ग्रीन ट्रिब्युनलचं तुम्ही आदेशाचं पालन केलं पाहिजे. तसंच आमचं अशी पण मागणी आहे की दिल्ली सरकारने जी SOP हे केलेली आहे अंमलात आणलेली आहे तर तशी SOP महाराष्ट्र सरकारने सुद्धा अंमलात आणावी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करून पुढं वृक्षारोपणासंदर्भात म्हणा किंवा वृक्ष संवर्धनाच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी आमची भूमिका या निमित्तानं आम्ही मांडली आहे. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.